मी येते ग. राजा इथनं पुढे या असल्या आयुष्यपणाला लावणारे हिरोगिरी बंद. बंद म्हणजे बंद. स्वतःच्या जीवाचा नाही तर माझ्या बी जीवाचा मनाचा विचार करायचा आधी. कुठली बी वाईट गोष्ट करताना आधी माझा चेहरा आठवत जा, म्हणजे जरा सुधील तुला. काय होत नसतं का मला? तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे बिचारे गरीब शेतकरी मरतील. आणि तरी बी तुला नसेलच गप्प बसवत ना, तर जरा हुशारीने डाव टाकत जा. एक तर लढाई जिंकायची, नाही तर वीरमरण पत्करायचं. हे असलं हॉस्पिटलमध्ये बसून मोसंबी नाही खायची. उसानं भरलेले 2 ट्रॅक्टर चालक महादेव धोंडीबा गायकवाड हे घेऊन जात असताना आपल्या वाहनास पुढे जाण्यास रस्ता दिला नाही. या कारणावरून दुचाकी वाहन क्रमांक MH72A8873 वरून जाणारे आप्पासाहेब कानडे यांनी सदरून इसमास मारहाण करण्यास सुरुवात केली व मदतीस आलेल्या युवराज नंदकुमार कदम यासही मारहाण केली. चल राणे, बहुतेक गुरुजींना तुझ्या माझ्यात काहीतरी चालू आहे याची बनक लागली. म्हणजे वरवर त्यांच्या नजरात दाखवत नव्हतं, पण मला असं. होय, त्यांची नजर तुला जास्त माहिती का मला? राणे, तुला दिसती ती बापाची नजर, मला दिसती ती पोरीच्या बापाची नजर. तू नुसता फालतू विचार करू नको रे. आता कुठं बरा झाला, कामाकडे लक्ष दे आता. त्यांनी आपल्या नात्याला अपोज केलं तर? नाही, कशाला म्हणतील. खास मर्जीतला आहेस तू त्यांच्या. आणि एवढा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आणि राजकारणात काय करू पाहणारा भेटेल का त्यांना कुठं शोधून? आपण लग्न करू. अयो, लग्न करू? हो. डोकं बिकं फिरलं काय तुझं? नेमकी कशाचे काय झाले रे तुला? का प्रेम करताना काय नाही झाले का? तव डोकं बिकं फिरलेलं दिसले नाही वय? का खानदानी लग्न जुळेपर्यंतचा टिपी आहे युवराज? काय म्हणला तू? तेवढंच ऐकून नाही आलं का? फिर्या युवराज लग्नाला भयाराचे का? तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर चपलेन थोबाड फोडलं असतं. भैयाराजाला भाऊ मांडला मी, हे समजा विरायनगर जाणतं. हो, भाऊरायामधला भाऊ कधी उडतो ना राहत एवढा राहतो. कारण आता तर मानलेलं होतं ना. आधी भाऊ मानला नंतर नवरा. परमनंट काय असतं का राणे? परमनंट काय असलच ना तर ती जात, धर्म, पैसा, पद, प्रतिष्ठा. फ्रेंडशिप मध्ये चालते समज, पण एकदा का मॅरेजच्या रुळावर आली ना गाडी, मग ती घसरती तरी नाही तर ट्रॅक तरी बदलती. आज मी गरीब आहे याचा फील दिला तू. आयुष्यभर रक्ताचं पाणी केलं यांच्यासाठी.
तरी आम्ही उपरीच हा शिक्का पुसला गेला पाहिजे साहेब. अहो तुमच्या भरोशावर तर समजा घाट रचलाय. शिफारस वरून आली आहे, मी तरी काय करणार. नाही पण तुम्ही काळजी करू नका, काहीतरी मार्ग काढू. काय मार्ग काढताय सांगा साहेब. अहो इथं प्रत्येक सोमती आपल्या मर्जीनुसारच उड्या मारायला लागली. आपण काय कायम हाय त्यातच समाधान मानायचं का? पट आपल्या बाजूनं मांडायची येळ आली साहेब. समजतंय, मला समजतंय, पण त्यासाठी नव्या चालीची भरती करावी लागेल. बाकी ऑपोजिशनचं